हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण जाणार आहोत अगस्ती ऋषी मंदिरात. अगस्ती ऋषींच्या मंदिराकडे चाललो आहे आपण. तर मी तुम्हाला ते मंदिर दाखवते आज. तर आपण आता चाललो आहे, आता आपण बघूच. आम्ही संध्याकाळच्या वेळी चाललो होतो. तर संध्याकाळी इथे वातावरण पण खूप छान होतं. मस्त असा सनसेट दिसत होता. खूप छान सूर्य तुम्ही बघू शकता. खूप छान वातावरण दिसत होतं. इथे नदी आहे, नदीच्या बाजूने तिकडे सूर्य, खूप छान असं वातावरण दिसत होतं. आता आपण आलोय अगस्ती ऋषींच्या मंदिराच्या आतमध्ये आलोय आपण. आता आपण पोहोचलोय मंदिरात. आता आपण आतमध्ये जातोय. अगस्ती ऋषींच्या मंदिरात आतमध्ये आपण प्रवेश करतोय. आता तिथे आतमध्ये पण हे मंदिर खूप छान आहे. आपल्या अकोला तालुक्यात हे मंदिर आहे. हे मंदिर अगस्ती ऋषींचे हे मंदिर अत्यंत प्राचीन आणि श्रद्धेचे स्थान आहे. इथे आतमध्ये आल्याच नाद आणि अगरबत्तीचा सुगंध मन अतिशय प्रसन्न करून टाकतो. आता ही आतमध्ये अगस्ती ऋषींची मूर्ती आहे. तुम्ही पण दर्शन घ्या. आता आपलं दर्शन मी घेतलं आम्ही. आता आम्ही फेरी मारतोय एकदा मंदिराला. आता इथे आपली फेरी मारून झाली पूर्ण. आता परत एकदा तुम्ही अगस्ती ऋषींचे परत एकदा दर्शन घेऊ शकता. त्यांची मूर्ती पाहू शकतात. आतमध्ये पण तुम्हाला पण बघायला भेटेल. ही अगस्ती ऋषींची मूर्ती आहे. आता इथे दर्शन घेऊन झाल्यानंतर आता हे आम्हाला माहिती देत होते इथे लावलेल्या फ्रेमची. इथे म्हणजे प्रत्येक फ्रेममध्ये प्रत्येक एक प्रसंग दाखवला आहे व त्याच्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली आहे. आता इथे एक अगस्ती ऋषींचा एक प्रसंग दाखवला आहे. इथे म्हणजे समुद्रामध्ये ते ध्यानस्थ बसले होते आणि त्यांनी ते समुद्राने उग्र रूप धारण केल्यामुळे त्यांनी तो समुद्रातलं पूर्ण पाणीच पिऊन टाकला. तो एक प्रसंग होता तिथे त्या फ्रेममध्ये. अशा अनेक प्रसंग जे अगस्ती ऋषींचे जे अनेक प्रसंग आहेत ते त्यांनी या तिथे फ्रेम लावलेले आहेत. त्याच्यामधनं त्यांनी दाखवलेले आहेत आपल्याला. अशा अनेक फ्रेम लावलेले आहेत त्यांनी. प्रत्येक फ्रेममध्ये काही ना काही त्यांचा एक तरी प्रसंग असा दाखवलेला आहे अगस्ती ऋषींचा. हे मंदिर अतिशय सुंदर रचनेचे मंदिरात आजूबाजूचं आता आमचं इथं अगस्ती ऋषीचं दर्शन घेऊन झालंय. आता शेजारी एक मंदिर आहे, तिथे आम्ही दर्शनाला चाललोय. आता तुम्हाला ते पण मंदिर कसं आहे ते दाखवते. आता आपण अगस्ती ऋषींच्या मंदिरा शेजारीच असलेले हे अजून 2 मंदिर आहे. आता आपण तिथे आलोय. आता ते पण मंदिर मी तुम्हाला दाखवते. हे आहे महादेवाचं मंदिर आहे. हे महादेव अमृतेश्वराचं मंदिर आहे, श्री अमृतेश्वर मंदिर. आणि इथे पण महादेवाची पिंड खूप सुंदर आहे अशी आहे. इथे पण आपण दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर इथे दर्शन घेतल्यानंतर आता याच्या शेजारी पण एक मंदिर आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. हे एक मंदिर आहे, हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. इथे पण आता आपण दर्शन घेऊ आणि इथे विठ्ठल रुक्मिणीची खूप छान सुंदर अशी खूप छान हसरी अशी मूर्ती आहे. खूप छान वाटते ते असं बघून. ते मन प्रसन्न पण होते आपले. आणि आता हा मंदिराचा आजूबाजूचा पूर्ण हा परिसर आहे. हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर हा खूप निसर्गरम्य आहे. त्यामुळे या ठिकाणचे सौंदर्य तो अजून वाढवतो. आणि आता आपण बघितलं ती कमान होती ते इथनं आतमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी खूप मोठी यात्रा भरते. खूप मोठी यात्रा असते ती. असा हा पूर्ण आजूबाजूचा परिसर खूप छान आहे. असा भव्य असा या मंदिराचा आजूबाजूचा पण परिसर आहे. मंदिर पण खूप छान आहे. या मंदिर परिसरात आल्यावर आपल्याला आपोआपच आपले मन शांत होते आणि एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. लोकांची पण अगस्ती ऋषींवर खूप श्रद्धा आहे.
इथे विशेष दिवसांमध्ये इथे पूजा, अभिषेक, धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. परत गावकरी एकत्र येऊन आजही या परंपरा जपतात. या मंदिराला इकडच्या बाजूनी पण प्रवेश करण्यासाठी रस्ता आहे. हा पण एक रस्ता, इकडनं पण आपण मंदिरात प्रवेश करू शकतो. आता आपण मगाशी सुरुवातीला बघितले त्या बाजूनी पण आपण आतमध्ये मंदिरात प्रवेश करू शकतो. असे दोन्ही बाजूनी आहेत. अगस्ती ऋषी मंदिर हे केवळ धार्मिकच नाही तर निसर्गप्रेमींसाठी सुद्धा एक सुंदर ठिकाण आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अशा शांत ठिकाणी वेळ घालवणे खूप गरजेचे आहे. असे ऐतिहासिक व पवित्र ठिकाणे आपल्याला आपल्या संस्कृतीची ओळख करून देतात. डोंगर, झाडे, शांत वातावरण या सगळ्यांमुळे ध्यान आणि साधनेसाठी अतिशय योग्य वाटते. हे मंदिर सुंदर पण साध्या पण सुंदर रचनेचे आहेत. आपण बघू शकता इथे पूर्ण आजूबाजूचा परिसर खूप मोठा आणि खूप असं शांत, खूप छान वाटतं. इथे बसायला संध्याकाळचं खूप छान वाटतं. आपले मन पण आपोआप शांत होते. आता इथे देवांचं चाललं होतं खेळायचे. मग थोडा वेळ तो पण खेळला इथे. तोपर्यंत आता इथे त्याचा खेळून झालंय आणि आता आम्ही निघालोय घरी जायला. आता दर्शन झालं आणि आता निघालोय आम्ही घरी जायला. आता आम्ही रस्त्याने चाललो होतो तेव्हा इथे बैलगाड्या चालल्या होत्या. तर त्याच्यामध्ये देवांचं चाललं होतं मला ऊस घ्यायचा. मग आम्ही त्यांच्याकडनं एक छोटा ऊस घेतला त्याच्यासाठी. आणि आता आम्ही परत इथे आलो रस प्यायला. मध्ये रस्त्यात येताना एक रसाचं हे होतं, तिथे बसलोय आम्ही, रस घेतोय. खूप छान रस होता इथे पण. इथे आम्ही तिघांनी पण आता रस पिल्यानंतर आता इथून आम्ही रस पिऊन घरी जाणार आहोत. देवांचं चाललं होतं मला बर्फ टाकूनच रस प्यायचा. मग त्याच्यानंतर आता रस पिऊन झाला. आता आम्ही घरी येतोय. आता आलोच घरी, पोचलोय आता. तर घरी आल्यानंतर इथे माझे सासरे आणि ही माझी नणंद मावस नणंद बसले ते शेक केलं होतं. आता मी तुम्हाला म्हटले होते की अगस्ती ऋषीच्या मंदिराच्या शेजारी अजून एक मंदिर आहे. तर हे तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये नक्की बघायला भेटेल. त्यासाठी आमच्या व्हिडिओला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा.